केजचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आज केजबद्दल आपलं मत नोंदवलं आहे आणि हे मत ऐकल्यानंतर खरोखर असं वाटायला लागतं की केज किती भयान परिस्थितीतून पुढे जात आहे। जागेवरची अतिक्रमण असोत, केज शहरातील वाहतुकीची कोंडी असो किंवा बॅनर्स लावण्याचा बेशिस्तपणा असो, असंख्य गोष्टींना खरं तर विनोद शिंदे यांनी जे तोंड फोडलेलं आहे, वाचा फोडलेली आहे, ही केजच्या नागरिकांनी जरा चिंतन करून, मनन करून आणि लक्षपूर्वक आणि गंभीरतेनं लक्षात घेणं गरजेचं आहे। यासाठी की आम्ही एक दिवस पुढे चाललेलो आहोत। प्रत्येक पंचवार्षिकमध्ये केजचं राजकारण या केजला कित्येक वर्ष मागं टाकत आहे आणि आम्ही मात्र पुढं आशावादी होऊन जात आहोत। याचा अर्थ काय काढायचा हे आपण समजून घेतलं पाहिजे। केजच्याबद्दल विनोद शिंदे यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा केज शहरातील शासकीय अतिक्रमित होणाऱ्या जागा, अत्यंत भयान परिस्थिती। केज शहरात शासनाच्या मालकीच्या खूप ठिकाणच्या जागा आहेत, मात्र आज या जागा शेवटची घटका मोजत आहेत। अनेक ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत। हे खरं आहे की केज शहरामध्ये गरिबांना उद्योगधंदे किंवा व्यवसाय करण्यासाठी जागा नाही आहे, मात्र याचा अर्थ ती अतिक्रमण करून मिळवावी असं अजिबात होत नाही। कारण शासनाच्या जागा जर अतिक्रमण करून अशा जसं एखाद्या सेंगाला रान धरतात तशा प्रकारे धरल्या तर केजच्या पुढच्या पिढीचं भविष्य काय हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। हे अतिक्रमण करणाऱ्यांनी बी लक्षात घ्यावं आणि अतिक्रमण होत असलेलं पाहत असणाऱ्यांनी बी लक्षात घ्यावं। खूप गंभीर समस्या आहे। यासाठी की केज शहरातील प्रत्येक जागा, तहसील कार्यालयाच्या महसूलच्या असलेल्या जागा, मग गोडाऊनची जागा असेल किंवा स्वतः केज तहसीलच्या आपण बघू शकतो प्रांगणामध्ये आज असंख्य ठिकाणी झालेली अतिक्रमणं हे खूप चिंताजनक आहे। मुख्य रस्त्यावरचं तर अतिक्रमण सोडून द्या, बरं ही अतिक्रमणं गरीब लोकांनी खरंच केली असती तर त्याकडे दुर्लक्ष बी करता आलं असतं। पण केज शहरातली अशी स्थिती नाही आहे। गरजू लोकांचं अतिक्रमण नाही आहे, गरजू लोकांनी भाड्यानं घेतलेल्या जागा आहेत। अतिक्रमण मात्र अशा धनदांडग्या लोकांनी केलेलं आहे की ज्यांना खरंच ती गरज नाही आहे, मात्र दांडगाई किंवा आपली दादागिरी या सह्यानं मुख्य रस्त्यावरच्या जागा इतर लोकांनी पकडलेल्या आहेत आणि त्या किरायानं दिल्या जातात। काल मी एका वडापाव दुकानदाराला विचारलं किराया किती आहे, फक्त 10/10च्या अतिक्रमित जागेचा किराया आहे, आश्चर्य वाटू देऊ नका, 12,000 रुपये, आणि तेही कोणत्या जागेत, जिरायत खात्याची जी जागा आहे त्या जागेत। मला एक सांगा, असं जर असेल तर अतिक्रमण धारकांना का परवानगी द्यावी हा प्रश्न आहे। इतर ठिकाणीही अगदी प्रत्येक ठिकाणी, मग ते इतर ठिकाणची जिरायत खात्याची जागा असेल, पंचायत समितीच्या जागेचं असेल, इरिगेशनच्या जागेचं असेल, कुणाचंच लक्ष नाही। अधिकाऱ्यांनी या जागा जणू काही विक्री काढलेल्या आहेत शासनाच्या परवानगी घेऊन, असंच ते वागत आहेत। खरं तर नियम असतो, ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत ती जागा आहे, जो प्रमुख आहे त्या कार्यालयाचा, त्याच्या आसपास जर अतिक्रमण होत असेल हद्दीत 1 इंच बी, तर त्यांनी वरिष्ठांना कळवून त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यासाठी शिफारस करायची असते। मात्र इथं असं होत नाही। सालोनसाल अतिक्रमणधारक त्याच्यावर बिल्डिंग बांधतात, बांधकाम करतात, मात्र त्याकडं कुणाचंच लक्ष नाही। विनोद शिंदे यांनी या बाबीवर टाकलेला प्रकाश मी पुन्हा एकदा केजवाशांना सावध करू इच्छितो, लक्षात घेण्यासारखं आहे। पंचायत समितीच्या जागा असोत किंवा इतर ठिकाणच्या जागा असोत, प्रचंड प्रमाणात केज शहरात अतिक्रमण सुरू आहे आणि विशेष म्हणजे अतिक्रमणधारक आपला पैसा, आपली ताकद लावून कोर्टातून या जागा आपल्यासारख्या करून आणतात। याला जबाबदार आजपर्यंत केज ग्रामपंचायत तत्कालीन आणि आजची नगरपंचायत या कार्यकाळामध्ये जे कुणी सत्ताधारी होऊन गेलेले आहेत ते सर्वच याला दोषी आहेत। कारण आजपर्यंत या लोकांनीच खरं तर चिरीमिरी घेऊन आर्थिक लाभासाठी पुढच्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। कारण केज शहरात विकसित होण्यासाठी आता जागाच नाही आहे, शासकीय जागा नाही आहेत। काही जागा ठीक आहे, या जागा असं सांगितलं जातं की इथल्या मुस्लिम बांधवांनी दान केलेले आहेत, मान्य आहे, परंतु त्या दान केल्यानंतर जी काही त्याची कागदपत्र जपून ठेवायची असतात, आपलं रेकॉर्ड ठेवायचं असतं, ते अनेक अधिकाऱ्यांकडे नसल्यामुळं मूळ मालक परत ती जागा आपल्यासाठी मागतायत आणि कोर्टातून ते यशस्वी होत आहेत। याच्याबद्दल कुणाला आक्षेप नाही आहे, परंतु आमचा आक्षेप हा आहे की शासकीय जागा जर ठीक आहे, समाज बांधवांनी त्या दान दिलेल्या आहेत, त्यामुळं ज्या पर्पजसाठी दिलेल्या आहेत त्या हेतूसाठी त्या शासनानं वापराव्यात
आणि पुढं जावं, परंतु इथं असं होताना दिसत नाही. अगदी जिरायत खात्याची जागासुद्धा नगरपंचायत जरी काही म्हणत असली तरी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं बोलणं झालं आहे माझंही, आणि अंबेजोगाईचे उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जागा अजिबात केजला दिलेली नाही. तर केज तहसीलदार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या एका पत्रावरून ती जागा नगरपंचायतला वर्ग केलेली आहे, जी की बेकायदेशीर असं त्यांचं म्हणणं आहे. हे जर खरं असेल तर नगरपंचायतनं याचा खुलासा करावा, कारण लोकांची दिशाभूल होता कामा नये, आमचं एक मत आहे. कारण लोक बिचारे जसं सांगतील नेते तसं ते ऐकणार आहेत. मात्र सत्य जर आम्ही सांगत नसलो लोकांना तर ही गंभीर बाब आहे. कारण ही जागा हस्तांतरित होण्यासाठी खूप अडचणी आहेत. कारण ही जागा ज्यांनी दान दिलेली आहे त्यांनी विशिष्ट हेतूसाठी दिलेली, फलोत्पादन खात्यासाठी दिलेली, आणि शासन ती जागा इतर कोणत्याही कारणासाठी 1 इंचसुद्धा वापरू शकत नाही. कारण करारानुसार ती जागा शासनाला जिरायत खात्याला रोपवाटिका किंवा तत्सम जे कृषी खातं आहे त्यांनी डेव्हलपमेंटसाठी दिलेली. एक तर ही 2 अटीच या ठिकाणी मान्य केल्या जाऊ शकतात. एक, ती जागा मूळ मालकाला परत करावी लागेल, किंवा मग जर शासनाला ठेवायचीच असेल तर ती कुणालाही देता येणार नाही. आजपर्यंत हे आहे. आम्हाला जागेची खूप गरज आहे, ती मिळावी असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं, परंतु टेक्निकल अडचणी न सोडवता आम्ही ती कशी काय अपेक्षा करू शकतो हा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी नेते कंपनी नाही, खरं तर नेते कंपनी कधीकधी त्यांना राग येऊ शकतो आम्ही बोलल्याचा, परंतु त्यांनी हे सांगावं की कोणती कामं नेते कंपनीने केलेली आहेत. अगदी रनिंग आमदार असतील, रनिंग खासदार आजपर्यंत झालेले सर्व, कुणाला नावं ठेवायची जागा नाही, सर्वांनी सांगावं की मी हे काम केससाठी केलं आहे म्हणून. काय होतं आहे, जो रुटीन केसचा विकास असतो, रुटीन म्हणतो मी, यांचा काही तिथं हस्तक्षेप नसतो. रुटीन शासन काही गोष्टी मान्य करत आहे, किंवा केजला एखादा तहसील ऑफिसची बिल्डिंग, न्यायालयाची बिल्डिंग हे वरून होतात, जे की गरजेचे आहेत, त्या सगळीकडेच होत असतात, सगळ्या तालुक्यांना होतात, आणि ते आम्हीच केलं असं इथली नेते कंपनी सांगू लागतात. तेव्हा हसू येतं. हां, ह्यांनी हे सांगावं MIDC उद्या करून आणावी, आणि ते सांगावं आम्ही मान्य करू की हे ह्यांचं श्रेय आहे म्हणून, ह्यांचं यश आहे म्हणून. ज्या योजना तालुका लेवलला येणारच आहेत, त्या नको म्हणलं तरी येणार आहेत, त्या आम्ही आणल्या असं म्हणणं मला वाटतं हे चुकीचं आहे, किंवा तो विकास या व्याख्येत गणणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा विचार करता केज कोणत्या दिशेला चाललं हे विचार करावा लागेल. केज शहरात बॅनर्स केज नगरपंचायत नेहमी जाहीर करते, आता आम्ही हे नियम करणार, ते नियम करणार, पण प्रत्यक्ष काही करत नाही. कारण मताची गरज आहे ना, कुणाला नाराज करायचं नाही आहे. नाराज करून आम्हाला इथला सत्ता चालवायची आहे, नाराज न होऊ देता. कोणाला नाराज करायचं नाही, कारण पुन्हा त्याच्या दारात मतदानासाठी जायचं आहे. त्यांना अतिक्रमण केलं तरी ते मान्य करतो आम्ही, त्यांनी काही केलं, बॅनर्स लावले, काही शिस्त तोडली तरी मान्य करतो आहे. आम्ही नेहमी म्हणतो केज शहरात आपण बघितलं असेल यापूर्वीसुद्धा बॅनर्स, झेंडे यावरून आमच्या सामाजिक वातावरणामध्ये खूप मोठा एक तणाव निर्माण झाला होता. त्याची खरं तर मोठी चर्चा बी झाली, परिणाम भोगलेत केजनं. दोन समाजांनी एक म्हणजे मतभेद झाले होते, मात्र पुन्हा ते गुण्यागोविंदानं, कारण का मूळ आमची संकल्पना आहे त्यानुसार चालतात, चांगली गोष्ट आहे. परंतु तशी संधी आम्ही का देतो याला नगरपंचायत जबाबदार आहे. कारण असं ठरलं होतं, कोणतीही जयंती असो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, अण्णाभाऊ साठेंची जयंती असो, अहिल्यादेवींची जयंती असो, सगळ्या कोणतीही जयंती असो, ठीक आहे, हे खरं आहे, प्रेरणा आहे, आमची अस्मिता आहे. आपण ध्वज झेंडे लावण्याची परवानगी जरूर द्यावी, सर्वांना द्यावी, परंतु त्याला नियम असले पाहिजेत. तुम्ही संपूर्ण जो आयोजक आहे अर्ज घेऊन तुमच्याकडे येणार आहे त्याला मुदत दिली पाहिजे की कार्यक्रमाच्या 2 दिवस अगोदर आणि कार्यक्रमाच्या 2 दिवस नंतरपर्यंत झेंडे राहतील, त्यानंतर झेंडे राहणार नाहीत, असं आम्ही त्यांना सक्तीनं सांगितलं पाहिजे. आणि ते काढून घेण्याची जबाबदारी त्यांचीच ठेवली पाहिजे. मात्र असं होत नाही. वर्षानुवर्ष, महिन्यानुमहिने असे बॅनर, झेंडे त्या पोलवर राहतात. बरं, झेंडे लावायचेत ना, आमची खरी अस्मिता नाही या महापुरुषाबद्दल. आपल्या घरावर राहावा ना, एकाच्याही घरावर झेंडा दिसत नाही, कुणाच्याच नाही. मात्र शासकीय जागेवर खूप जोर येतो आम्हाला. शासकीय जागेवरच झेंडा लावायचा आहे, शासकीय जागेवरच बॅनर्स लावायचेत. आपल्या बी जागेवर कधी लावा ना. म्हणजे याचा अर्थ हे दिसतं आहे की हे फक्त प्रदर्शन करण्यामध्ये हे लोक जास्त पुढे येतात. राग येऊ द्या तुम्हाला, हे सत्य आहे, स्वीकारावंच लागेल. आज जरी स्वीकारायचं कुणाला जड वाटत असलं, मरताना स्वीकारावं लागेल, पण स्वीकारावंच लागेल. जे सत्य आहे ते स्वीकारावं लागेल. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की असे जे दुफळी करणारे, पहिली गोष्ट केजमध्ये तुम्हाला माहीत नाही मागं नेते कंपनी असतील किंवा बॅनर्स लावणाऱ्याबद्दल लोक काय म्हणतात. ज्यांचे चेहरे पाहण्याची आम्हाला
जे ही वाटत नाही ते चेहरे दररोज सकाळी बसता उठता पाहावे लागतात. लोक जर तुमच्याबद्दल असं म्हणत असतील तर नेते कंपनीने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा. काहीतरी एक वेळेस मी बघितलं होतं वाढदिवसाचे कुत्र्यांचे वाढदिवसाचे फलक लावले होते. आणखी काय सांगावं, कोणत्या भाषेत जनतेने यांना सांगावं, मात्र ते ऐकायला कोणी तयार नाही. तरीही असे बॅनर्स महिन्यानुमहिने लावले जातात. नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की माझे बॅनर्स लावलंच तर 4च दिवस लाव, 2 दिवस लाव, वाढदिवस आहे त्याच्या मागं पुढं 1-1 दिवस लाव, त्यानंतर काढून घे, असं कोणी सांगत नाही. जणू काय ती जाहिरात आहे, आपली पूर्णपणे राजकारणाची जाहिरात आहे आणि आहेच तसं म्हणा, परंतु तिला मर्यादा असल्या पाहिजेत. आणि म्हणून जनतेने अशा लोकांचा जो अशा प्रकारचा जे राजकीय मोठेपणा आहे, खरं तर तो सामाजिक दर्जा काढून घेतला पाहिजे. जे कोणी असं करतील त्यांना कमी लेखलं पाहिजे, तर तेव्हाच कुठंतरी अशा गोष्टींची कमी येईल. आम्हाला एवढंच सांगायचं आहे. केज शहर खूप भीषण परिस्थितीतून जात आहे. अनेक ठिकाणी केज शहराच्या वाहतुकीची कोंडी बघितली तर आपण बघितलं असेल किती भयान स्थिती झाली. केजरी नदीचा पूल आता व्यवसायाचं केंद्र बनलेला आहे. तिथं कुणी या आणि व्यवसाय करा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्य रस्ता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक, आम्ही सांगतोय नेहमी या दरम्यानचा रस्ता जो आहे हा 2 महामार्ग एकत्र येऊन पुढे गेलेले आहेत आणि या दरम्यानच्या रस्त्यामध्ये वाहतूक प्रचंड मोठी कोंडी होती. खरं तर ही चूक मोठी कंपनीनं केलेली आहे. MSRDC आणि संबंधित कंपन्या ज्यांनी हा रस्ता बांधकाम केलेलं आहे त्यांनी याच्यात खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत. एक तर रस्ता कमी केला आणि त्यांना दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी रस्ता बांधकाम केलं, पण नाली जी आहे ते मूळ जागेवर नाली न बांधता 50 फुटाच्या बाहेर न बांधता त्यांनी 50 फुटाच्या कितीतरी आत म्हणजे खूप आत बांधल्यामुळं आणि त्या नालीची उंचीही 1 ते 1.5 फूट रस्त्यापासून अधिक केल्यामुळं आता आहे तो रस्ता लोकांना एकच ट्रॅक मिळू लागलेला आहे. कारण दुसरा जो ट्रॅक रिकामा आहे, खरं तर दुचाकी धारकांना सुद्धा जाण्यासाठी जागा नाही आहे, तो सुद्धा ब्लॉक झाला आहे आणि त्याच्या आतला एक ट्रॅक हा पूर्णपणे पार्किंग आणि या ठिकाणी लागत असल्यामुळं आता लोकांनी काय करायचा हा प्रश्न आहे. लोक सध्या जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. केजमध्ये या रस्त्यावर जायचं म्हणलं तर लोकांना आता खूप भीती वाटू लागलेली आहे. एक मनात आपण सुरक्षित जाऊ की नाही असा प्रश्न येऊ लागला आहे. कारण दररोज अपघात आहे, दररोज कुठला ना कुठला अपघात या ठिकाणी घडतोय. मात्र नेते लोकांना याचं काहीच नाही. कधीतरी आपल्याला ज्या लोकांचं नेतृत्व करण्याची खूप हौस आहे, खूप इच्छा आहे, जरा आपली जबाबदारी नेत्यांनो जरा पाळा. राग येऊ द्या तुम्हाला, कारण माझंही काही आता नाहीतरी मी नेहमीच निर्भयपणे माझी मतं मांडत आलेलो आहे. मी भारतीय सेनेतील एक जवान आहे, त्यामुळे मला कुणाची भीती नाही आहे. श्रीलंकेतच मी मरून आलेलो आहे. श्रीलंकेत 2.5 वर्ष असताना मी का उहापोह करतोय, कुणी याला धमकी किंवा माझं जास्तीचं बोलणं समजू नये, मी याच्यासाठी बोलतोय. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आकस धरला जातो ना, तेव्हा फार तर कुठवर त्याची झेप असते हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, कुणाला राग येऊ द्या नाही तर काही येऊ द्या, पण फक्त केससाठी ज्या आम्ही समस्या मांडतोय त्याच्यासाठी कुठंतरी आपण योगदान द्या. बायपाससाठी आम्ही मागणी करतोय, बायपाससाठी आंदोलनं करतोय, मात्र नेते लोक कधीच तोंड उघडत नाहीत. आणि जेव्हा कधी या आंदोलनामुळं अशा या समस्या सुटतात, त्या सुटायच्या 1 महिना 2 महिने 1-6 महिने अगोदर यांचे कार्यकर्ते आपले पत्र नवीन काय ते व्हॉट्सअपवर टाकून हे कसं आम्हीच केलं हे जनतेला सांगतात. आम्हाला त्याच्यात बी काही नाही, तुम्ही जरूर सांगा. राजकारणाला त्याची गरज आहे आम्हाला माहिती आहे, पण प्रामाणिकपणे काम करा. ते सँक्शन झाल्यानंतर, त्या गोष्टी मंजूर झाल्यानंतर बस डेपोसाठी आमचं आंदोलन सुरू आहे. बैठकाही झाल्या आहेत, परिवहन मंत्र्याबरोबर बैठकही झाली आमची कार्यकर्त्यांची. आणि अशावेळी परिवहन मंत्र्यानं सांगितलं की बस डेपोसाठी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर केजला मोठा आम्ही उभारत आहोत वगैरे वगैरे. परंतु तिथंही आता त्याही जागासुद्धा कदाचित लवकर जर परिवहन मंडळानं ताब्यात घेतल्या नाहीत तर तिथंही अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. या सगळीकडेच अतिक्रमणधारकाचा वेढा पडतोय. बसस्थानकात स्वतः सध्याच्या बसस्थानकामध्ये कंपाऊंड वॉल नाही आहे त्याला, त्यामुळे चोऱ्या किती होतात आपण बघितलं असेल. या सगळ्या गोष्टींना केज शहरातल्या असंख्य गोष्टी आहेत. पाण्याची सोय, एवढं मोठं धनेगावचं तलाव, पण जनतेला मात्र केजच्या भर पावसातसुद्धा पाणी मिळत नाही. ही शोकांतिका आहे. हे फक्त ऐकून नाही, आता आम्ही एक वार्ड निहाय या ठिकाणी जनतेचं खरं काय बोलणं आहे. कारण सत्ताधाऱ्यांना विरोधकांना कधीकधी आम्ही सांगतो ते चुकीचं वाटतं, तर आता जनतेच्या तोंडूनच त्यांना ऐकायला लावणार आहे खरी तुमच्या कर्तृत्वाची काय कहाणी आहे ती. आणि लवकरच आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन जनतेला विचारणार आहेत यांनी काय विकास केला ते. जनता जर सांगत असेल तर आम्ही तुमचं नक्की कौतुक करू, पण जनता जे सांगेल
जर तुमच्याबद्दल नकारार्थी जनतेने मतं मांडत असतील तर ते सुद्धा तुम्हाला ऐकून घ्यावी लागतील. कारण का की जर केजच्या खूप समस्या आहेत, एवढ्या एका व्हिडिओमध्ये त्या सामावून घेणं शक्य नाही. मात्र प्रत्येक वॉर्डचा एक व्हिडिओ करून आम्ही त्या वॉर्डच्या समस्या या सत्ताधाऱ्यापुढे ठेवणार आहे. किमान 1 वर्ष आणखीन बाकी आहे. त्यांनी निवडणुकीसाठी तरी, आम्हाला माहिती आहे एरवी काम कुणी करत नसतं, 4 वर्ष गप्प बसतात. निवडणुकीच्या शेवटी आता घोषणा होतील. जिरायत खात्याची जागा जी आत्ताच मी सांगितलं काहीच त्याचं नाही असं जिरायत कृषी खातं सांगतं, आम्ही अजिबात दिलेलं नाही. हे सगळेच सांगतील. आता आमदार खासदार इथले नेते सगळेच सांगतील की हे काम कसं आपण करून आणलं ते. पण जनतेनं विश्वास ठेवायचा का नाही याचा विचार करावा. कारण आजपर्यंत कित्येक पंचवार्षिक योजना जनतेला जिरायत खात्याच्या या प्रश्नावर या नेते लोकांनी या पक्षांनी निवडणुका लढवल्या आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे, जनतेनेही प्रामाणिक राहावं आणि नेत्यांनीही प्रामाणिक राहावं. कारण केजसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्या विद्यमान आमदारांनाही आमची विनंती आहे, आपण अंबेजोगाईला राहताय, थोडं केजकडेही लक्ष द्या. अनेक गोष्टीचा केजचा संपर्क आपला कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानंच येतो आहे. मात्र आपले दौरे केजला अधूनमधून लोकांच्या गाठीभेटी या नक्की कमी आहेत. नंदकिशोरजी मुंदडा नक्कीच गाठीभेटी घेतात, पण त्यांचं भेटणं आणि आमदार महोदयांचं भेटणं यात फरक आहे. कारण ते सगळं त्यांनी करावं. ठीक आहे, एक प्रतिनिधी म्हणून त्यांचं मान्य करू, परंतु स्वतः आमदारांनी डोळ्यांनी या समस्या पाहिल्या तर सभागृहात त्यांना अधिक प्रखरपणे त्या मांडता येऊ शकतील असं आम्हाला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टींचा नक्कीच या ठिकाणी विचार होईल. याच उद्देशानं आजचा व्हिडिओ आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. नमस्कार.